सातारा जिल्ह्यात भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर पश्चिमेच्या भागात पश्चिम दिशेकडं महाबळेश्वर, पाटण, वाई इथं सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु पुढे 70 किलोमीटरवर फलटण तालुक्यासारख्या ठिकाणी माणसारख्या 100 किलोमीटर 15 इंचाच्या वर पाऊस पडत नाही. हा एक मोठा विरोधाभास आहे. आणि त्यात भरीला भर इतका पाऊस पडूनही महाबळेश्वरसारख्या ठिकाणी डिसेंबरच्या पुढे टँकरच्या मागण्या होतात. हा दुसरा एक मोठा विरोधाभास आहे. आणि ह्यासाठी एक जलयुक्त शिवार योजना ह्या शासनाने तयार केली. सध्याची सरकारची जलयुक्त शिवार योजना ही फ्लॅगशिप स्कीम त्यांची तयार झालेली आहे आणि सातारा जिल्ह्यात त्याचं बरंचसं काम चांगल्या रीतीने झालेलं आहे. त्याचं पूर्ण श्रेय सातारा जिल्ह्याच्या शेती खात्याला, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला मला द्यायला लागेल. आणि त्यानिमित्ताने त्यांनी एक कॉफी टेबल पुस्तक हे जे प्रकाशित करायचं चाललं आहे त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. आता दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की मी स्वतः 8 वर्ष कृष्णा महामंडळाचा मंत्री होतो. त्या काळात जो काही पाणी साठा झाला आहे तो माझ्या माहितीने कृष्णा महामंडळाचं उद्दिष्ट जर लक्षात घेतलं आपण जवळजवळ 98% उद्दिष्ट आपण ते गाठण्यात यश मिळवलं आहे. राहता राहिलं आहे हे धोंबलकोडी असेल, निरादेवघर असेल, अन्य काही प्रकल्प असतील, उरमोडीचे तारळी असेल, पाटणमधली काही धरणं असतील, वाईमधलं नागवडं का काहीतरी तो एक प्रकल्प आहे. त्याचे कॅनॉल सिस्टीम करायचं, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम करायचं राहिलेलं आहे. परंतु ओढ्याकाठी ओढ्याला लागून पाझर तलाव बांधले गेलेले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर बांधबांधारे घातले गेलेले आहेत. सिमेंट बंधाऱ्यांच्या साखळ्या उभ्या केलेल्या आहेत. माझ्या तालुक्यात तर 3 मीटर जवळजवळ 10 फुटांनी अंडरग्राऊंड लेवल ही रिचार्ज झालेली आहे. एवढं मोठं काम कृष्णा महामंडळ आणि जलयुक्त शिवार योजना यातनं हे झालेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून या खात्याला, या ॲग्रिकल्चर खात्यात सातारा जिल्हा यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि असंच काम पुढे करून दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम आपण पूर्ण करावं अशा अपेक्षा व्यक्त करतो.